शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत तीळ पिकामध्ये. आणि तीळ हा सिंगल गोफण्या. तर याच्यात सिंगल गोफण्यामध्ये सर्वात महत्त्वाचं याला फांद्या करत नाही. तर याच्यावर आता आज आपण फवारणीसाठी आलेलो आहोत. तर फवारणीमध्ये आपण घेतलेला आहे क्लोरोपायरिफॉस 30 मिली, अशाटामाप्राइड 15 ग्राम आणि इमिडाक्लोप्रिड 7 मिली. आणि याच्यानंतर आता इथं फवारणा करणं चालू आहे. अंतर आहे 2 ओळीतलं 1.5 फूट. आणि गव्हाच्या पाठीमध्ये आपण इथे 4 ओळी पेरल्या आहेत 1.5 फुटाच्या. हा वरम आहे 1, 2, 3, 4 तास आणि हा पलीकडचा वरम. तर अशा प्रकारे आणि एकरी आपण बियाणं जे आहे हे 3 किलो इथं पेरलेलं आहे. आणि सोबत 10-26 एक वेळेस पेरताना दिलं आणि त्याच्यानंतर परत आता 10-26 देऊन पाणी दिलं. पण त्यापूर्वी निंदन वगैरे केलं. आणि निंदन वगैरे केल्यानंतर इथं आपण सर्वात महत्त्वाचं काय केलं तर याला डवरणी केली आणि विरळणी केली. तर विरळणीमध्ये आपण साधारणतः 4 इंचावर एक झाड अशा प्रकारे ठेवलेलं आहे. आणि व्हरायटी आहे गौरव 55 सिंगल गोफण्या. आणि सध्या फुलावस्था आहे. तर फुलावस्थेमध्ये अशा प्रकारे आता बोंड्या वगैरे लागणं चालू आहे, आपण बघू शकता. आणि आता आपण खत देऊन पाणी पण दिलेलं आहे आणि बोंड्या पण चांगल्या प्रकारे अशा प्रकारे लागत आहेत. आणि आता सुरुवात झाली आहे. आणि आज फवारणी झाल्यानंतर साधारण 10-12 दिवस गॅप दिल्यानंतर एकदम फ्रेश आपला तीळ दिसेल. कारण याच्यामध्ये सध्या मावा तुडतुडा पांढऱ्या माशीचा अटॅक होता. तर आता पूर्ण हे मावा तुडतुड्याचा पांढऱ्या माशीचा अटॅक निघून जाईल आणि तीळ जबरदस्त आपला इथं दिसेल. तर तीळ आहे गौरव 55 सिंगल गोफण्या. आणि सिंगल गोफण्या असल्यामुळं याच्यावर कुठल्याही प्रकारचं आपल्याला इथं म्हणजे फांद्या वगैरे करत नाही. जसं डबल गोफण्या फांद्या करते तसं हा फांद्या करत नाही. हा फक्त एकच सिंगलच काडी इथं वाढतो. त्याच्यामुळं याला जास्त विरळणी करायची गरज नाही. किंवा विरळणी नाही केली तरीही चालते. कारण याचं जे अंतर आहे हे एकदम चांगल्या प्रकारे इथं ठेवलेलं आहे. बघू शकता मधमाशा कशा प्रकारे झाडामध्ये त्या फुलामध्ये जात आहेत अशा प्रकारे. आणि इथं मध गोळा करत आहेत. बघू शकता तीळ सध्या फुलावस्थेमध्ये आहे आणि चांगला तीळ आहे सध्या. गौरव 55 सिंगल गोफण्या.